ओके, नेक्स्ट पॉईंट रिगार्डिंग टू दिस पॅरलल ॲक्सेस थेरम. त्याच्यामध्ये बघा, आता आपल्याला इक्वेशन्सकडे जायचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपण लास्ट टाइम बघितला होता. आपलं पहिली गोष्ट समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर अगेन एम के स्क्वेअर इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन अँड इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम. दिस इज द डिस्टन्स स्क्वेअर इन टू पार्टिकल्स मास. ठीक आहे, मग आपलं डी एम आपण डिफाईन केलं आहे, म्हणजे थर्ड आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे, तर आता बघा आपल्याला इथे मोमेंट ऑफ इनर्शिया सीच्या बाबतीत जर आपण बघितलं आणि ओच्या बाबतीत पण, ठीक आहे, सी आणि ओच्या बाबतीत, तर तिथं तुम्हाला काय भेटेल डायग्रामनुसार बघा. मी लिहितो पहिले इथे. हिअर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास इंटिग्रेशन, त्याचं डिस्टन्स सी पासून डी पर्यंतचं डिस्टन्स काय आहे, सी डी किंवा डी सी काही पण म्हणा, त्याचा स्क्वेअर इंटू मास. आणि अबाउट ओ, ओ पासून डी पर्यंतचं डिस्टन्स ओ डी स्क्वेअर इंटू पार्टिकल्स मास. कारण तो पार्टिकल जो आहे डी एम मासचा तो डी ठिकाणी ना. मग सी पासून डी पर्यंतचं डिस्टन्स, तुमच्याकडे डायग्राम आहे, सी पासून डी पर्यंतचं डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू पार्टिकल मास इंटिग्रेशन. ऑब्वियसली इंटिग्रेशन म्हणजे सगळ्यांना एकत्रित करतो आपण. ओके, आणि आय ओ मोमेंट ऑफ इनर्शिया इज ओ डी स्क्वेअर डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू पार्टिकल्स मास, त्याचं इंटिग्रेशन. ठीक आहे, ओके, ते लिहिलं आपण. आता इथं बघूया आपण, याला इक्वेशन 1 म्हणू. ठीक आहे, डायग्राम तुमच्याकडे आहे बघा. नाव याला इक्वेशन 2 म्हणूया, काही प्रॉब्लेम नाही, याच्यात टाकू. आय ओ इज इक्वल टू, लक्ष द्या, इंटिग्रेशन ऑफ ओ डी मीन्स हिअर इट इज ओ एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर किंवा डी एन स्क्वेअर प्लस ओ एन स्क्वेअर. कसं काय, पायथागोरस कोण आहे तिथे, हे बघा, ओ डी स्क्वेअर इज इक्वल टू डी एन स्क्वेअर प्लस ओ एन स्क्वेअर बाय पायथागोरस. ते लिहायची गरज नाही तिथं की पायथागोरसने केलंय म्हणून, समजून घ्यायचं आपण तो पायथागोरसने. ठीक आहे, त्याच्यानंतर आता मला डी एनचं तर झालं, आता ओ एनचं बघा. ओ एनच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर ओ एनला परत इथं इकडे लक्ष द्या. ओ एन म्हणजे काय, ओ सी स्क्वेअर प्लस, म्हणजे ओ सी स्क्वेअर प्लस सी एन स्क्वेअर म्हणण्यापेक्षा ओ सी प्लस सी एन, ओ सी प्लस वेगवेगळा स्क्वेअर नका करू त्याला. ठीक आहे, बघा, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन डी एन स्क्वेअर. ठीक आहे, याला मी लिहितो काय, ओ सी प्लस इज इक्वल टू ओ एन, त्याचा याला पूर्णपणे डी एमने बाहेरून मल्टिप्लाय केलाय. ओडी जो होता, ओडीच्या जागेवर इथे पायथागोरस, ओडी स्क्वेअर इज इक्वल टू डी एन स्क्वेअर प्लस ओ एन स्क्वेअर, डी एन स्क्वेअर. तसाच ओ एन स्वतः काय आहे, ओ सी प्लस, यात काय अडचण आहे तुम्हाला. नेक्स्ट पुढे बघा, आय ओ इज इक्वल टू, नेक्स्ट पेजवर गेलं का लेफ्ट हँड साईडला यायची इंटिग्रेशन, इथं मी याला तसंच ठेवतो, डी एन स्क्वेअर प्लस ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर कसं लिहितो रे, फर्स्टचा स्क्वेअर 2 इंटू ओ सी इंटू सी एन प्लस सी एन स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डी एम. यात काय अडचण आहे, विथ रिस्पेक्ट टू डी एम म्हणजे डी एम बाहेर आहे. ओके, यात काय अडचण आहे तुम्हाला, मला नाही वाटत याच्यात काय अडचण असायचं कारण आहे. ओडी म्हणजे बाय पायथागोरस डी एन स्क्वेअर प्लस ओ एन स्क्वेअर, ओ एन स्वतः ओ सी प्लस डी एन ए ब्रॅकेट स्क्वेअर ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला. मग एच्या जागेवर कोण आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए म्हणजे ओ सी, बी म्हणजे सी एन, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर करतो तसं. ठीक आहे, हे झालं. याच्यानंतर मी एक टर्म लिहितोय, मला परत सांगा तुम्ही बरोबर लिहितोय का चुकीचं लिहितोय. अंडरलाईन केली मी.
याला नीट करून घेतो मी. dn² प्लस cn² प्लस 2OCCn प्लस OC². काय नाही, cn² ला इकडं लिहिला, OC² ला तिकडे लिहिला, एवढंच केलंय. ते का केलंय बघा. इंटिग्रेशन इज इक्वल टू, येस सांगा, हे दोघांच्या जागेवर dn² प्लस cn², पायथागोरस उलटा वापरतोय आपण बघा. हा लक्षात द्या, डायग्रामकडे जाऊ आपण. dn² प्लस cn² इज इक्वल टू CD किंवा DC काय म्हणा त्याचा स्क्वेअर. काय अडचण याच्यात, पायथागोरस त्याच्या जागेवर, या दोघांच्या जागेवर ही टर्म आली. चला आता आपण याला काय करू माहिती का, प्रत्येकाला वेगवेगळं करून टाकू किंवा इथे एक व्हॅल्यू टाकून देऊया. हेअर इट इज DC² प्लस OC CN इंटू H प्लस H² DM. काय केलं तुम्ही डायग्राममध्ये बघा. OC म्हणजे किती तुमचा, OC म्हणजे किती आहे H, तो आपण फक्त इथे टाकून दिला इक्वेशनमध्ये. OC म्हणजे H, हा CN तसाच, OC म्हणजे H. ओके, याला सेपरेट आउट करूया जरा. नेक्स्ट पेजवर घेतो. IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DC² DM प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 OC नाही, इकडे कोण होता CN, CN इंटू H प्लस इंटिग्रेशन ऑफ, शेवटची टर्म कोणती होती आपली, H² DM. तो DM प्रत्येकाला दिला आणि इंटिग्रेशन प्रत्येकाला दिला आपण. आलं लक्षात, यात काय अडचण आहे. यात एक छोटा चेंज करतो मी फक्त, जो आताच लिहून टाकतो नंतर लिहिण्यापेक्षा. इथं DM द्यायचा राहिला होता. बघा काय केलंय मी, परत दाखवतो तुम्हाला. एक एक स्टेप बघा. इंटिग्रेशन DC² ला दिला आणि त्याला DM दिला, कारण मल्टिप्लाइड आहे. हे दोन टर्म वेगळे झाले बघा इथे, DC² डॉट DM. ठीक आहे, त्याच्यानंतर इंटिग्रेशन मी ह्या टर्मला दिला, दिल्यावरती इंटिग्रेशन असेल, डिफरन्शिएशन असेल, लिमिट असेल, काही पण कॉन्स्टंट टर्म त्याच्या बाहेर काढायची असते. कॉन्स्टंट टर्म आपण बाहेर काढतो. 2 कॉन्स्टंट आहे. H जे डिस्टन्स आहे दोन पॅरलल ॲक्सिसचं, ते चेंज होणार आहे का, नाही. ते सुद्धा काय असतं, म्हणजे 2H बाहेर येणार, इंटिग्रेशन जाणार CN ला आणि DMनी त्याला मल्टिप्लाइड असणार आहे. मगाप्रमाणेच DMने याला, DMने याला, DMने याला मल्टिप्लाय होणार आहे. फक्त काय केलं, इंटिग्रेशनची टर्म प्रत्येकाला दिली. पहिल्याला आणि तिसऱ्याला आहे तशी द्यायची, दुसऱ्यामधून फक्त 2H बाहेर काढलाय, बाकी काय नाही, कारण ते कॉन्स्टंट आहे म्हणून. ठीक आहे, याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता पुढे काय येणार आहे बघा, पुढे काय येते. तर याचे एक टर्म्स आहेत लक्षात घ्या. सगळ्यात पहिले मला सांगा, इंटिग्रेशन ऑफ, हे कुठेतरी बघितलंय का, बरोबर आहे, ॲज इंटिग्रेशन ऑफ DC² DM म्हणजे कोण होता तुमचा, आठवतंय. ठीक आहे, त्याच्यानंतर मी एक तुम्हाला सांगून ठेवतो. त्यानंतर इथे सुद्धा एक मार्क करू, H कॉन्स्टंट आहे तर H² कसा असेल रे, तो पण कॉन्स्टंटच असेल ना. त्याला इथे बाहेर काढलं तुम्ही तरी पण चालेल. कशाला स्टेप एक्स्ट्रा करताय, आधी स्टेप असतात त्याच्यात एक्स्ट्रा कशाला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे इंटिग्रेशन ऑफ DM म्हणजे टोटल मास. हे बघा, DM काय आहे, छोट्या पार्टिकलचं मास आहे. DM काय आहे, एका छोट्या पार्टिकलचा मास आहे. तसे DM सगळे DM एकत्र केले, टोटल बॉडी तयार होणार, टोटल बॉडीचं मास तयार होणार. मग आपण होल बॉडी मास लिहिलं तिथं कॅपिटल M. ठीक आहे, आणि लक्षात घ्या एक गोष्ट काय असते माहिती का, एक पुढे आपल्याला रूल येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ CNH
म्हणजे एका पर्टिक्युलर ॲक्सिसला जर तुम्ही चेक केलं, तिथं थेरॉटिकली लिहिलं आहे पण तुम्हाला लिहायची गरज नाही आहे. मी तुम्हाला सांगतो एका कॉन्स्टंट, इथं हा जो एन आहे ना, एक प्रकारे लक्षात घ्या, एन आपण इमॅजिनरी काढलेला आहे बाहेर, ठीक आहे, त्याला काय पर्टिक्युलर असं ॲक्सिस नाही. त्याच्या भोवती जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया इंटिग्रेशन घ्यायला गेलं कॉन्स्टंट डिस्टन्सच्या आजूबाजूला, तर ते 0 येतं. कसं येतं? तसं इंटिग्रेशन चॅप्टर होणारच आहे आपल्या मॅथ्समध्ये, तेव्हा तो पार्ट पण तुम्हाला क्लिअर होईल. म्हणजे इन शॉर्ट ही टर्म तुमची काय असणार आहे, ही टर्म तुमची काय असणार आहे, 0. देअरफॉर आय ओ आता काय तयार होईल, हा काय आहे तुमचा आय सी, प्लस ही टर्म काय 2h इंटू 0. त्यानंतर h स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ डी एम काय झाला कॅपिटल एम. Therefore, IO is equal to IC plus capital M H square. Equation number 4 as required. तुमचा IC हा 0 गेला M into H square. आलं? ठीक आहे. सो दिस इज द प्रूफ. हे तुमचं प्रूफ आहे. हे एंडपर्यंत व्यवस्थित लिहून घ्या. ओके. फक्त इन शॉर्ट काय फक्त सांगून ठेवतो सगळं डायग्रामप्रमाणे. आय सी भोवती सी डी स्क्वेअर डी एम आपला फॉर्म्युला आहे काल बघितलेला आधीच्या ह्याच्यात. ओ डी स्क्वेअर, ओ डी म्हणजे डी एन स्क्वेअर प्लस ओ एन स्क्वेअर, ओ एन म्हणजे सी ओ सी प्लस सी एन डायग्रामेटिकली. त्याचं ब्रॅकेट स्क्वेअर केलं तर ओपन झाल्यावर असं सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर डी सी स्क्वेअर भेटणार आहे. प्रत्येकाला इंटिग्रेशन डिस्ट्रीब्यूट करून दिलं. डिस्ट्रीब्यूट केलं याचा मिनिंग काय, याचा मिनिंग काय, याचा मिनिंग काय, ते सगळं त्याच्यात टाकायचं. ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रूफचा आन्सर भेटून जाणार. ठीक आहे. चला लिहून घ्या सगळं. स्टार्ट रायटिंग डाऊन.